तर मग पूर्ण 2 तासाचा ट्रेक होता. 2 तास चालत आलो आम्ही खालून. आणि वरती आले का 2 फाटे फुटतात. एक तिकडे आपला कलावंती दुर्ग आहे तिकडे जायला रस्ता, आणि तिकडे मंदिर आहे त्यासाठी जायला एक रस्ता आहे. तर आम्ही पहिल्या चाललो आहे कलावंती दुर्गाचा तो व्ह्यू बघण्यासाठी. तो काही इथून किती टाईम लागत आहे. पूर्ण जंगल आहे आणि छोटीसा रस्ता आहे फक्त बघताय मागे, आणि कोण नाही अजिबात आजूबाजूला. दोघं चाललो आहे त्यात, आणि पूर्ण असा धुका आला आहे आणि पूर्ण समोर जाऊन दिसत नाही. म्हणजे असा पूर्ण जंगलामध्ये पूर्ण अंधार अंधार आहे. कोण नाही, पण ती एकटा चालत आहे आणि कोण नाही. पूर्ण जंगल सामसूम आणि धुकं. इकडे बघा, हे बघा पूर्ण धुक्यात आहे. खतरनाक यार. असं पूर्ण जंगलात असं झालं एकदम. धुका धुका एकदम. किती मस्त वाटतंय. अजून कसला धुका आहे बघा. समोरचा माणूस दिसणार नाही असा. हा बघा, जा जा. एवढा धुका आहे ना, आजूबाजूला काहीच दिसत नाही. इकडे पूर्ण जंगल धुका एकदम. तो कुंटू आहे, हल्ली दिसणं कमी झालं त्याचं. बघा आता दिसतच नाही. धुक्यामध्ये गायब झाला तो. एवढं धुकं आहे. तर फायनली आम्ही त्या स्पॉटला आलो आहे. इथून कलावंती दुर्ग दिसतो. आमच्या अगोदर आलेले काय दिसत नाही खाली. नाही नाही इथून नाही नाही तुम्हाला तिकडून झालं तिकडून नाही, इथून खाली खोल आहे. हा नाही, आम्ही तो केला आहे अगोदर 2-3 वेळा केला आहे आम्ही. तो आम्ही इकडे हां अवघड तो आहे, कारण का त्याला पायऱ्या वगैरे कोरले आहेत पूर्ण. असं त्याला पाणी बिरत असतं. थोडं रिस्की आहे थोडा. जातील बरं काय जातात. हो हे एवढं आहे. तिकडे पण आहे, तिकडे गणपती मंदिर आहे म्हणजे पाण्याच्या टाक्या वगैरे त्या साईडला. हां नाही नाही, कलावंती इकडे आहे. वाहना काय सुटला आहे. आणि इकडं कलावंती दुर्ग आहे खाली ॲक्च्युली, पण तो काहीच दिसत नाही. काहीच दिसत नाही. एवढं वारा आहे. कुठं आहे म्हणजे पूर्ण धुक्यामध्ये आहे बघा. काहीच नाही दिसत आहे. शपथ हे बघा पूर्ण म्हणजे खाली ना असं वाटतं की ढग खाली आहेत आणि आम्ही वरती आहोत. बघा कुठं काहीच नाही बघा. इथून आहे ना फक्त खाली माणसं ओरडताय तेवढा आवाज येतोय. इथून काय दिसत नाही, कारण इथं इथं जवळच एकदम कलावंती दुर्ग आहे, पण काहीच दिसत नाही. सगळा पूर्ण गेला धुक्यामध्ये. आणि वारा पण एवढा मस्त सुटलाय ना, थंड थंड गार वारा लागतोय. आलोय थोडा वेळ बसलोय इथे, नाश्ता वगैरे करतो. आम्ही बिस्किट वगैरे आणले होते. जरा खातोय, थोडा वेळ आराम करणार आहोत आणि दुसरीकडे जाणार आहोत. गणपती मंदिर आहे कुठेतरी, तिकडे जाणार आहोत. पण अजून काय धुका काय जात नाही. इथं आम्ही 1 तास थांबलो, पण धुका काय जात नाही. खूप टाईम झाला. मग आम्ही इथून निघतो, तर पुढे जातो आहे. तिकडे गणपतीचं मंदिर आणि पाण्याच्या टाक्या आहेत त्या बघू, आणि तिकडून पुढे आम्ही घरी जाऊ. बघू जाऊया गणपती मंदिर कुठे आहे ते. थोड्या अंतरावर चालल्यानंतर काहीतरी दिसतंय, म्हणजे वाडा आहे, राजवाडा आहे. वाव, हे बघा सगळं तुटलं आहे, तटबंदी वगैरे त्याची. हे बघा इथे लिहिलं आहे. काय आहे बघा, राजवाडा आहे. राजवाडा 4 नंबर असं आहे ते. आतमध्ये केरा महाराज झाले असणार नक्की.
मस्त आहे बघा. इथे काय तर मित्रांनो पुढे काय किती इथे पुढे काय आहे बघा, लाईनीमध्ये आहेत. तुटलेल्या परिस्थितीमध्ये आहेत सगळे. बघताय बघा, हा काय याच्यावर असं नक्षीकाम केलेले आहे. बघताय किती भारी आहे. आणि आतमध्ये सगळं जंगल जंगल झालं आहे. हे पुढे काय पुढे तुटलं आहे पुढचं. हे बघा काय अवस्था आहे आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची. हा इथले तर पूर्णपणे तुटलं आहे. समोर आहे एक. हे बघा हे तर पूर्ण तुटलं आहे. पुढं काही माणसं आहेत, ओरडत आहे तिकडे कोणतरी आहे. कसलं खतरनाक आहे हे. पूर्ण जंगल असं ब्लॅक, काय दिसत नाही असं काळं. इथे काय मित्रांनो लाईनमध्ये 4 आहेत. 4 होते ना एका लाईनमध्ये 4 आहेत राजवाडे. हे बघा सगळे. सगळं तुटलंय फुटलंय इकडे. हे बघा बघा मित्रांनो इकडे सगळे राजवाडे आहेत. लाईनमध्ये 4 आहेत. एकदम 4 बघायला भेटले. म्हणजे असं काही तुटलेत फुटलेत बघा ना. इकडे पुढे पण एक खाली, त्याच्या खालीच बरोबर आहे झाडाच्या इथून रस्ता गेला आहे. इकडे बघूया काय आहे. आवाज तर येते. काही लोक माणसं आहेत तिकडे खाली. तिकडे जाऊन बघू काय आहे. त्याच्यातून जंगलामध्ये आम्हाला काय दिसलं आहे म्हणजे इथं काहीतरी असणार आहे पहिलं. हे बघा दगडच आहे. काहीतरी असेल इकडे अगोदर. सगळं तुटलं आहे सगळं इकडे. हे बघा दगडी साईडला आजूबाजूला सगळ्या दगडी त्याच्या पडल्यात. खन्ना एकदम जंगल आहे एकदम. पुढे काय आहे माहीत नाही आम्हाला, पण जातोय बघायला. हे बघा इथं वारूळ आहे. इथे पण अगोदर काहीतरी होतं. अगोदर पण काहीतरी असेल. आणि काय इथे बघा सगळं तटबंदी दिसतंय थोडीशी इथे. सगळं आता वाळून झालं आहे. सगळं तुटलं आहे, खाली पडलं आहे. त्याच्यावर झाडं झालीत. हा बघा मित्रांनो, आपण जेव्हा प्रबळगडवरती चढतो आणि एक साईडला राईटला रस्ता जातो, एक साईडला लेफ्टला जातो. आणि जेव्हा आम्ही पहिल्या राईटला गेलो आणि तिकडे म्हणजे कलावंती दुर्ग दिसतो ना, त्यासाठी गेलो होतो. मग थोडं पुढं आलो, नंतर पुढे येऊन इकडं आलो लेफ्टला. एवढं भारी आहे ना, राजवाडे वगैरे बघण्यासारखं आहेत. 4 राजवाडे होते मस्त एकदम बघण्यासारखं सीन आहे, खतरनाक. तुम्ही पण ह्या साईडला नक्की या. फायनली आम्ही लोकेशनला आलो आहे. इथे नंदी आहेत आणि आहे इथे गणपती बाप्पाचं मंदिर. वाव खूप छान यार. हे बघा चला एक नंबर. चप्पल वगैरे काढू करा इथे. खतरनाक. मस्त. हे बघताय बघा काय अवस्था आहे. नंदी आहे तिकडे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ते पण नंदी बाप्पाचे तुटले आहेत, चरण आहेत. हे बघा
कसलं आहे यार मूर्त्या. इथे मागे पिंड आहे. चरण आहे चरण. एक समोर नंदी आहे बघा. किती पिंडीची अवस्था बघा कशी झाली आहे. बघता इकडे आहे बघा गणपती मंदिर आहे. एक पिंड आहे. थोडं मस्त आहे ना पण अवस्था नाही बघण्यासारखी. बघा तिथे एक नंदी आहेत. इथे खाली एक नंदी आहेत. तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. मन प्रसन्न झालं येऊन. खूप मस्त आहे. गणपती मंदिर आहे. इथून इकडे जाण्यासाठी काय काय बघा. काळा बुरुज, दरवाजा एक, बोरीची सोंड आहे आणि तलाव आहे. आणि गणपती मंदिर हे आहे. आणि इकडे पण आहेत बघा. इथून जायला 2 रस्ते आहेत. एक ह्या साईडला एक आणि ह्या साईडला. आम्ही ह्या साईडला चाललो आहे. आम्ही इथून म्हणजे गणपती मंदिरापासून पुढे चाललो आहे. तिकडे दरवाजा आहे, तलाव आहे, एक सोंड आहे म्हणून आणि काळा बुरुज म्हणून आहे. तर बघूया कसं आहे. आम्ही पण कधी बघितलं नाही. पहिल्यांदा चाललो आहे आम्ही पण. हे तलाव आहे बघा. आणि तलावातून जायला मोठा पुढे रस्ता आहे. माहीत नाही, दिसत नाही पुढे रस्ता काय. पण आम्ही चाललो इथून. हां इकडं बोर्ड लागला आहे. रिशाळगड गडाकडे जाण्याचा रस्ता आहे. एक दरवाजा आहे आणि इकडे बुरुजाकडे जाण्याचा आहे. तर आम्ही चाललो आहे पहिला दरवाजा बघायला. एक रस्ता आहे इथून. हे बघा झाडं बिडं पडलीत. वाकून वाकून जायला लागत आहे. तर पोचलो दरवाजा जवळच आहे. इथून जवळच होता पण अवस्था बेकार आहे. ते जात आहे का रे ते. या पायऱ्या जुन्या काळातल्या. आणि ते एक जात आहे बघा. जात आहे नाही. हे बघा हे दरवाजा आहे पण तुटला आहे पूर्ण. एक रस्ता पाणीचा रस्ता आहे. मित्रांनो आम्ही आता दरवाजा जाता आणि इथून चाललो आहे आता बुरुजाकडे बघायला. बुरुज बघायला आलो. तिकडे अर्धी माणसं गेली आमच्या पुढे. त्यांच्यासोबत जातो आहे. काय अजूनपर्यंत आम्ही 2 जणच होतो आतापर्यंत. तर आता काही जण भेटलेत. सोबत जाऊ सगळे एक साथ. हे प्रबळगडचं शेवटचं टोक आहे. जे काळा बुरुज यायला बोलतात. काही दिसत नाही. सगळं दुःख झालं आहे. काळा बुरुज. आणि तिकडे थोडे पुढे पाण्याच्या टाक्या आहेत. आणि पाऊस होता त्यामुळे मला दाखवायला भेटलं. दाखवतो. बघा मित्रांनो पाण्याच्या टाक्या 2 आहेत. हे बघा इथे एक आहे पाण्याची टाकी आणि इथे एक पुढे. हे बघा एक आहे पाण्याची टाकी. मित्रांनो आमचा गड पूर्ण पण बघून झाला आहे. प्रबळगड पूर्ण बघितला आम्ही. आता आम्ही निघालो घरी जायला. आता किती वाजलेत 12:30 पावणे 1 वाजला असेल. 1 वाजला आहे बरोबर. तर आता खाली उतरायला 1-1.5 तास लागेल. मग तिथून घरी पनवेल सीधा घ्या. जाता जाता एक जेवढी माहिती आहे मला गडाची ह्या
तर तुम्हाला सांगतो. तर हे गड आहे ना समुद्र सपाटीपासून 2300 फूट उंच आहे आणि इसवी सन 1656 त्या टायमाला महाराजांनी हे गड जिंकलं आहे. आणि तेव्हा म्हणजे गड जिंकायच्या अगोदर याचं नाव मुरंजन असं होतं. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गड स्वराज्यामध्ये स्थापित केलं तेव्हा याचं नाव प्रबळगड असं झालं. आणि असं पण आहे की जेव्हा शिवाजी महाराज लहान होते, छोटे होते, तर तेव्हा जिजाबाईंसोबत ते इथे राहिले, त्या गडावर राहिलेत. तर एवढी थोडीशी मला माहिती होती, तुम्हाला मी सांगितली. अजून खूप माहिती भेटेल, एकदा गुगलला सर्च केली का खूप सारं काही भेटतं आपल्याला गुगलला. चला तर आम्ही निघतो आहे घरी जायला. भूक पण भरपूर लागली आहे. जेव्हा जाऊ घरी आम्ही डायरेक्ट. बाय बाय. तोपर्यंत बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असणार तर कमेंट्समध्ये जय शिवराय नक्की लिहा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.